नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23मध्ये फायनल लेखीचे मार्क आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि इथे नेमका आता कट ऑफ किती जाणार आहे, कारण की विद्यार्थ्यांनी काही आक्षेप घेतले असतील किंवा काही मार्क कमी असतील किंवा कोणाचा काही प्रॉब्लेम असतील, त्यानंतर फायनल मार्क हे जाहीर झालेले आहे लेखीचे। आणि यानंतर आता तुमचे आज किंवा उद्यापर्यंत तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजे तात्पुरती निवड यादीसुद्धा लावण्यात येणार आहे। तर बघा, इथे त्याआधी अंदाजित कट ऑफ आपण घेऊया। तर सुरुवातीला आपण मार्क बघूया विद्यार्थ्यांना कशा प्रकारे पडलेले आहे। तर पहा, 79 वाला विद्यार्थी आहे, 81 वाला विद्यार्थी आहे। त्यानंतर पुढे आपण चेक करूया, 79 वाला परत आहे, 90 वाला विद्यार्थी आहे, इथे बघू शकता। त्यानंतर पुढे बघूया आपण 80 गुण घेणारा विद्यार्थी आहे। त्यानंतर पुढे 85 गुण घेणारा विद्यार्थी आहे। त्यानंतर 80, पुढे बघूया आणखी 91 गुण घेणारा विद्यार्थी आहे। त्याच्याच खाली 87 घेणारा विद्यार्थी आहे, ठीक आहे। पुढे आणखी बघूया आपण 82 गुण घेणारा विद्यार्थी आहे। त्यानंतर नेक्स्ट बघूया 87 गुण घेणारा विद्यार्थी आहे, 78, 76, 74। त्यानंतर नेक्स्ट 75, 86, 78। त्यानंतर पुढे बघूया आपण 59, 76, 79, 90 गुण घेणारा विद्यार्थी आहे। त्यानंतर पुढे बघूया 76, 82, 78, 79, 77, 87, 83। पुढे आणखी बघूया 88, 74। पुढे आणखी बघूया 80 गुण घेणारा विद्यार्थी आहे, 72, 73, 77। पुढे 84, 74, 82, 84। त्यानंतर पुढे बघूया 77, 80, 79 घेणारे लागोपाठ विद्यार्थी आहे। त्यानंतर पुढे बघूया 84, 89, 84, 89। पुढे आणखी चेक करूयात 83 गुण घेणारा विद्यार्थी आहे, 83 परत आहे। त्यानंतर पुढे बघूया 88। त्यानंतर आणखी बघूया 80 गुण घेणारा विद्यार्थी आहे, 84 गुण घेणारा विद्यार्थी आहे, 81, 81 वाला परत आहे। त्यानंतर 80, 88, 91, सॉरी 91 आणि 88 वाला विद्यार्थी आहे। त्यानंतर पुढे बघूया 82। पुढे आणखी बघूयात त्यानंतर पुढे बघा 80 गुण घेणारा विद्यार्थी आहे। त्यानंतर तर बघा जवळपास 105 पेज आहे आणि आपण यावरून तुम्हाला एक अंदाज सांगूया। तर बघा, ओपन जो कट ऑफ आहे तो जाऊ शकतो, सर्वसाधारण अंदाजित तो जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो लेखीमध्ये 88 प्लस जवळपास तुम्हाला ग्राउंड 43च्या आसपास तुम्हाला या रेंजमध्ये मार्क असतील तर शेवटचा विद्यार्थी हा बसू शकतो, कट ऑफ इथपर्यंत जाऊ शकतो, ठीक आहे। त्यानंतर बघा जे कास्टमध्ये असतील OBC वगैरे, SCBC, ठीक आहे। यावर्षी OBC पेक्षा SCBC थोडी हाय जात आहे आणि त्याचं कारण म्हणजे की विद्यार्थ्यांचा चांगला प्रकारे अभ्यास झालेला आहे आणि लेखीला भरपूर वेळ मिळालेला आहे यावर्षी, ठीक आहे। मागच्या वर्षी काय झालेलं होतं, फास्टमध्ये ग्राउंड झालेलं आणि एका वेळेस लेखी झाल्यामुळे विद्यार्थ्यांना थोडा कमी वेळ मिळालेला होता लेखीसाठी आणि त्यामुळे लेखी थोडी विद्यार्थ्याची कमी जरी असली तरी होऊन जात होतं। पण यावर्षी लेखीला वेळ जास्त मिळाल्यामुळे आणि प्रॅक्टिसला जास्त वेळ मिळाल्यामुळे लेखी पेपर सोडवण्यासाठी कमीत कमी विद्यार्थ्यांनी या 2-3 महिन्यामध्ये जवळपास 70-80 पेपर सोडवले असतील। त्यामुळे स्पीड चांगली इन्क्रीज झालेली आहे आणि मागच्या वर्षी पेपरसुद्धा हार्ड आलेले होते, यावर्षी सोपे पेपर आल्यामुळे कट ऑफ थोडा हाय जातो आहे। तर इथे तुम्हाला 41 ग्राउंड प्लस तुम्हाला 87 प्लस जर मार्क असतील OBC आणि SCBC तर तुम्ही सेफ झोनमध्ये असू शकतात, जवळपास 95 ते 90%। आणि जे कास्ट आहे SC किंवा ST, सॉरी ST नाही, SBC, त्यानंतर NT, B, या तीन कास्ट जवळपास मागे पुढे 1-2 मार्कने लागतील। त्यानंतर बघा NTC आणि NTD, त्यानंतर VJA, या तीन कास्ट जवळपास हाय रेंजमध्ये लागत आहेत आणि या OBC पेक्षा जास्त किंवा कमी अशा या रेंजमध्ये लागतील।
तर जवळपास SCBCच्या रेंजमध्ये या कास्ट तुम्हाला पाहायला मिळतील. यावर्षी NTCचे विद्यार्थी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास टॉप करत आहेत आणि VJA थोडे यावर्षी कमी मार्क घेताना दिसत आहे विद्यार्थी. त्यापेक्षा NTC आणि NTD हे दोन कास्टचे विद्यार्थी चांगल्या प्रकारे मार्क घेत आहे. तर या प्रकारे सर्वसाधारणमध्ये तुम्हाला मार्क असतील तर तुमचं काम होऊ शकतं. आणि ST आणि EWSला तर खूप कमी मार्क लागतील. जवळपास SCBCपेक्षा 10 मार्क ते 8 मार्कच्या कमी मार्क फरकाने तुमचा कट ऑफ लागेल सर्वसाधारणमध्ये. 8 नाही तर 5 तरी लागतील. आणि STचा कट ऑफ हा EWSपेक्षा 4 ते 3 मार्कपेक्षा जास्त लागतील. म्हणजे जवळपास SCBCपेक्षा 5 मार्कच्या अंतराने किंवा 6 मार्कच्या अंतराने कमी लागतील. त्यानंतर महिलांचा कट ऑफ सांगूया तुम्हाला. तर महिलांचा मार्क बघूया सुरुवातीला मार्क बघताना बघूया फिमेल. तर बघा 74 गुणवाली महिला उमेदवार आहे. त्यानंतर 75, 76, 72 पुढे जर बघितलं आपण तर आणखी बघूया 75, पुढे 78, त्यानंतर 77, 71, त्यानंतर पुढे बघा 71, आणखी 72, त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं तर 72, त्यानंतर 71, 79, 71, 87, त्यानंतर पुढे जर बघितलं आपण 79, 72, 73, 76, 71, त्यानंतर पुढे आणखी बघूया 59, 63, 72. तर बघा महिलांची जी रेंज आहे ती 75च्या आसपास तुमचा सेफ स्कोर असू शकतो कास्टमध्ये. ठीक आहे. ओपनमध्ये जर सेफ स्कोर जर बघायचा आहे तर 82 किंवा 83 मार्क प्लस ओपनमध्ये जर तुम्हाला लागायचं आहे महिलांना तर या रेंजमध्ये तुम्हाला लेखीला मार्क पाहिजे 40 किंवा 41च्या आसपास तुमचं ग्राउंड पाहिजे ओपनवाल्यांना महिलांना. त्यानंतर बघा कास्टमध्ये तुमचं ग्राउंड 38 आणि जवळपास तुमचं लेखी 80च्या आसपास असेल तर तुमचं इथे 95% काम होऊन जाईल. आणि जर तुमचं ग्राउंड 35 किंवा 36च्या रेंजमध्ये आहे आणि तुम्हाला 78च्या आसपास ग्राउंड आहे तर तुमचं इथे काम होऊ शकतं. परत EWS आणि ST आणि SC यांचा कट ऑफ आणि त्यानंतर SBC, त्यानंतर NTB या ज्या कास्ट आहे यांचा खूप कमी कट ऑफ लागेल OBC आणि SCBCपेक्षा. त्यानंतर NTD आणि NTC, त्यानंतर VJ या कास्टपेक्षा जवळपास महिलांचा सुद्धा 5 मार्क किंवा 4 मार्क SCBCपेक्षा कमी लागेल. तर हा जो फायनल लेखीचे मार्क आहे ते आलेले आहे. रायगड पोलीस शिपाई या पदासाठी अंतिम गुणपत्रक जाहीर झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि इथे आता लवकरच तुमचा तात्पुरती निवड यादी लावण्यात येणार आहे. तर सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तिथे हे तुम्हाला यादीसुद्धा मिळून जाईल. आणि सर्व अपडेटमय बातमीसाठी अपडेटमय राहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.